कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापू, हे घर किती भारी आहे। तुम्ही मामा इथे जायचं का? होय अमोल, तुझ्या अप्पूमा, मी, सुषमा आजी, दीपू याच घरात राहायचो बघ आम्ही। माझ्या आप्या याच घरात लहानाची मोठी झाली। इथं तशी राणी लावलेली असायची। मी ना आप्या रोज राणी धुवायचो, पुसायचो आणि मगच मी कामाला जायचो। दीप्या सुद्धा इथंच खेळत असायचं। आपलं अख्खं घर राणीवरच चालायचं। आम्हाला कधी काय कमी पडू दिलं नाही बघ तिनं। काय झालं बापू? काय नाही रे, तुझ्या आजीची आठवण आली। बापू, आजी देवाघरी गेलीये। तुम्ही रडू नका, आजी बघत असेल। होय, ती बघत असेल आणि तिला खरंच लय आनंद झाला असेल आज, कारण तू या अंगणात आलायस ना। बापू, तुम्ही अजून सांगा ना। अजून काय सांगणार बाळा, सांगण्यासारखं बरंच काही आहे रे। अगं दिदे, पाणी कसलं भरत बसल्या, मला एक लय भारी कंटेंट सुचलाय। चला आपण डिलीट करूया। नाही दीप्या, आता पाणी आलंय दीप्या। तुम्ही चौघांनी काय करायचं, मला तोंडावर पाणी उडवायचं आणि मी नाचणार। दिदे चालू कर। तुझा दीप्या मामा इथं कुठेतरी असं मोबाईल ठेवून रील करत असायचा। माझ्या आप्या जागा मिळेल तिथं बसून अभ्यास करत असायची बघ। इथं तिथं तिथं कुठेही बसायच्या अभ्यासाला। मी तुझा व्हिडिओ करते, फक्त तू आहे ना आजपासून अभ्यासाला सुरुवात कर। दिदे एकदा माझं 3K फॉलोअर जोन दे, मग करतो ना भाई। मम्मी पण तेव्हाच व्हिडिओ करते ना बाई। बरं बाया करतो। चल मिरवणूक झालं की पण अभ्यास करू। चल 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 चल। दीप्या, एक बार जब मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने खुद की भी नहीं सुनता। धर चपले चल। लय कष्ट केलेत बघ माझ्या आप्पीनं, म्हणून आज ती कलेक्टर आहे। अरे सुषमाने या घराला अगदी घट्ट बांधून ठेवलं होतं बाळा। तिचं जाणं बघितलं या घरानं। अरे थांब, तुझ्या मागं पळायची काय तुझ्या का? अरे थांब आरू। नमस्कार ताई। माफ करा, पण मी तुम्हाला नाही ओळखलं। अहो नाहीच ओळखणार, साहजिक आहे। आम्ही काही वर्षापूर्वी या घरात राहायचो। इथं आलो, घर बघितलं, जरा जुन्या आठवणी जाग्या झाल्या। लांबना आलेला दिसताय तुम्ही, या की घरात। नको बाहेरच बरं आहे। सुनंदा अक्कांना ओळखत असाल ना तुम्ही? हो अहो, घरोबा होता आमचा चांगला। आज मी त्यांना फोन केलता, पण त्या कुठेतरी बाहेर गेलेत। बर तुम्ही थांबा, मी पाणी घेऊन येते। का झालं बापू? तुम्ही आल्यापासून असं शांत शांत का आहे? अमोल बाळा, एवढी वर्ष उलटून गेली, पण हे सगळं आत्ता घडलंय असंच वाटतंय बघ मला। सगळं कसं अगदी डोळ्यासमोरनं जातंय रे। आप्या अशीच राणीत बसून रात्र अभ्यास करायची। कधी आम्ही संध्याकाळी कट्ट्यावर बसलो ना, तर माझ्या डोक्याला असं तेल लावून द्यायची। अरे आज ही जागा आपली नाही, पण या जागेनं ज्या आपल्या आठवणी जपून ठेवल्यात ना, त्या लय मोलाच्या आहेत बघ। त्याला कुठली किंमत नाही मोजावी लागत आपल्याला। फक्त त्या जागेला आपली सवय लागली पाहिजे, एवढंच। आता इथल्या वस्तू वगैरे आपण विसरून जातो रे, पण या जागेतल्या खुणा ना आपल्या मनात तशाच राहतात। झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळी तयारी झालेली दिसते। हे बघा, आपल्याला गुन्हेगाराला पकडायचंय, पण स्वतःचा जीव सांभाळू, सावध राहून मग छापा टाक। हो मॅडम, तयारी झालीये, प्लॅन ठरलाय। आता फक्त तुमच्या परवानगीची गरज आहे। हो, माझी परवानगी आहे। तुम्ही कामगिरीसाठी निघू शकता। आणि हे बघा, काहीही झालं तरी त्याला सोडू नका। हजारो मुलांच्या बर्बादीचं कारण आहे तो। येस मॅडम, रेडी? प्लीज तुम्ही निघू शकता। अर्जुन, काळजी घे। हो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण आता जबाबदारी वाढली। एक पोलीस अधिकारी म्हणून ना, त्याची जाणीव आहे मला। एक बाप म्हणून सुद्धा।
ठरल्याप्रमाणे पोझिशन घ्या आणि लक्षात ठेवा ह्या सगळ्यामध्ये मॉन्टी सातव सुटला नाही पाहिजे. आय रिपीट, मॉन्टी सातव सुटला नाही पाहिजे. आणि हा शिंदे, तुमच्या बाजूने आतमध्ये काय दिसते का बघा, आणि मी सांगितल्याशिवाय धाड टाकायची नाही. इज दॅट क्लिअर? साहेब, माझ्या माहितीप्रमाणे मॉन्टे वेळेच्या आधीच आलाय आणि आज त्याच्या लोकांसोबतच आहे. तुम्हाला गॅरंटी आहे तो मॉन्टीचं म्हणून? हो साहेब, कारण आपण सर्क्युलेट केलेला फोटो एक्झॅक्टली मॅच होतोय. ग्रेट. आता शिंदे, तुम्ही आणि दोघ जण तुम्ही मागच्या बाजूने कव्हर करा. चिंचुके, तुम्ही राईट साईडने कव्हर करा. ओके, गो. ते आले रे. कोण साहेब? मोंटे पळाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष झाली. ते कसं जमलं? अरेंज मॅरेज. काय करतात ते? बॉन्ड रायटर आहेत. म्हणजे काय असतं? अच्छा, बॉन्ड लिहितात. पण आता लिहित नाही. टाईप करतात, प्रिंट आउट काढतात. तुमचा बॉन्ड कधी साईन केला? 2016. काय होतं? म्हणजे लग्न झालं. तुमच्या दोघांमध्ये, तुम्ही आणि तुमचे मिस्टर, कोणाचा स्वभाव शांत आहे? आकाशचा. म्हणजे आकाश? त्यांचा. तुमच्याकडे? मिस्टरांचा शांत आहे, मी थोडीशी बडबड. माझ्या मिस्टरांचा स्वभाव खूप शांत आहे. आमच्यात सगळ्यात शांत म्हणलं तर सुजाता आहे. हो का? हो. का पोलीस घरात आहे? नाही, असं काही नाहीये. आहे, राग पण येतो, पण हा जरा जास्तच तांडव करत असतात. आहे. पण त्या तुमच्या दोघांमध्ये, नवरा बायकोमध्ये शांत कोण आहे स्वभाव? दोघंही तसेच आहे. शांतता. तुमच्याकडे? ते वरून रागीट आहेत, पण आतून खूप शांत आहेत. वरून म्हणजे? म्हणजे माझे मिस्टर पण पोलीसच आहेत. हो का? हो. ते वरून रागीट आहेत म्हणून ही सहनशील आहे. हो. ही ऐकून घेत असते. माझे मिस्टर बिझनेसमॅन असल्यामुळे दिवसभर बोलावं लागतं, त्यामुळे घरी आले की ते एकदम शांत असतात. माझीच बडबड. म्हणजे सगळ्यांशी बोलण्यात त्यांना इंटरेस्ट आहे, तुमच्याशी नाही? नाही, ते आमच्याशी खूप बोलतात. बघा. देत नाही त्यांना. काय हो, हे काय ऐकतोय? हिला बघितलं की तिला शांत होतात. का? कशामुळे? घाबरतात मला ते. बडबड करते. माझी एकदा बडबड चालू की कंटिन्यू बडबड चालू असते. मग त्यांना ते दिवसभर बडबड करून असं शांतता हवी असते. पण तुम्ही 6 मैत्रिणी, बरोबर आहे? हो. तुमच्यात पण भांडणं होतात? नाही हो, मला वाटत नाही होतो. मला खूप राग येतो. कोणाचा? मला जरा जास्तच राग येतो. का हो? कारण आता आम्ही माझं पार्लरचं टीम आणि आम्ही वॉटर पार्कचं प्लॅन केलं होतं, आणि ही जे मिस्टर आले ब्राझीलवरनं, आणि ही काय केली, त्यांना आणि तिच्या मुलाला घेऊन आणि घरी लग्न होतं म्हणून मी सांगितलं नाही. ते म्हणतात तुम्ही दोघेच वॉटर पार्कला गेलो ना आम्ही ब्राझीलवरून आल्याबरोबर. पण आता ती सांगते की तुझ्या घरी लग्न होतं, आम्ही 28 तारखेला गेलो होतो, फोटो आम्ही नंतर टाकलो. मला सांगा, ब्राझीलमध्ये पाणी नाहीये, इथे आल्याबरोबर वॉटर पार्क मध्ये गेला? ते जाऊनच आले होते पाण्यात, आम्हाला बुडवायला घेऊन गेले. अच्छा, मग मिस्टर ब्राझीलला असतात. काय करतात ते? IT हेड आहेत. आता कुठे आहेत सध्या? आता सध्या पुण्यामध्ये. अरे भाई, जवळ आहे.
कधी जातील काय सांगता येत नाही. म्हणजे सांगत नाहीत त्यांना तुम्हाला राहायला आवडतच नाही माझ्याजवळ. का ते तिकडे राहत नाहीत खरं सांगा. म्हणजे ऍक्च्युली कारण असू शकतं की मी खूप भांडते, खूप त्रास देते, खूप हट्टी आहे, रागीट आहे. पण कधी कधी वाटतं की नाही काम असेल म्हणून जात असतील. पण तुम्ही विचारत नाही कधी. विचारलं पण काम आहे म्हणून सांगतात. पण कधी खरं वाटत नाही मला. पण जाताना खुश असतात. खुश असतात की येताना नको. मग आता किती दिवस राहणार ते माहित नाही, सांगत नाहीत काही. तुम्ही विचारायला पाहिजे. तुमच्या प्रेमाने त्याला बांधून ठेवलं पाहिजे. हे मान्य आहे तुम्हाला? ह्या भांडण लावतात. गप्प बसा. आता काय चांगलं बोललं तरी काय भांडण नाही लावतात? की हिचा तर खूप डोळा आहे माझ्या नवऱ्यावरती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मिस्टरांचं काय म्हणणं आहे? तुम्ही स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही असंच पाहिजे. असंच पाहिजे म्हणजे म्हणजे आता मी बेटरच आहे तशी, काय बदल नाही. मग आम्ही कुठे म्हणतो वाईट आहे म्हणून. पण त्याच्या मनाने कसं मी थोडं शांत पाहिजे आणि हट्ट नाही करायला पाहिजे. मग तुम्ही करता? खूप हट्टी आहे. कसला हट्ट करता? म्हणजे छोट्या कुठल्याही गोष्टीचा. आता गेल्या आठवड्यात कुठला हट्ट केला? एकदा एका टाइमाला 10 वडापाव खाऊ शकते. रोज ते भाऊजींना वडापाव आवडतो. काय वडापाव? रोज पाहिजे तिला. पण तुम्हाला वडापाव काय एवढा आवडतो? काय माहित, पहिल्यापासूनच आवडतं. म्हणजे लग्नाच्या हा, आधीपासून? लग्नाच्या अगोदर. मग मिस्टरांना तुम्ही सांगितलं मला वडापाव आवडतो म्हणून? हा, काय खायला पाहिजे? रोज घेऊन येतात? आता बंद केलंय तरी. का? पाव दुखतात त्याचे म्हणजे सारखं आणून आणून? नाही, गाडीवर तर जायचं असते, कुठे आणायला जायचं. बरोबर, गाडीवर उभं राहून पाव दुखतात त्यांचे. गाडीवर बसूनच गाडा असतो तिथं उभा करायचं, त्याला ऑर्डर द्यायची, तो देतो घेऊन. एवढंच रोज? रोज म्हणजे आता बंद केलंय. पण समजा 30 दिवस तुम्हाला रोज सकाळ दुपार संध्याकाळ वडापाव दिला, आवडेल? 2-2 खाऊ शकते. 2-2? एक टाइम वडापावची क्रेज आहे. हो, आणि सोबत कट भजी पण लागते. काय लागतं? कट भजी. कट भजी काय असते? कट भजी डिस्को भजी म्हणतात त्याला. डिस्को भजी म्हणतात. डिस्को म्हणजे काय असते? अक्कलकोटला ते फेमस आहे पावच्या कट. अरे मी इतक्या वेळा गेलो दर्शनाला, मला कधीच नाही कट भजी दिली. आता या ना तुम्ही, आम्ही तुम्हाला खाऊ घालतो. आम्ही बनवून. नक्की नक्की येऊ, नक्की येऊ. आपण जेव्हा भजी करतो ना, पहिल्यांदा जेव्हा तेलातून काढतो तेव्हा ते कट करायचे आणि परत एकदा त्याला फ्राय करायचे. असं त्याला कट भजी म्हणतात का? थोडेसे खुसखुशीत झाले की मग त्याला कट भाजी. बघायला पाहिजे काय. तिला का माहितीये, कारण ही सारखी खात असते. आता 2 झाले खाणाऱ्या. ती सगळ्यात जास्त फेमस आहे ना, ती तेवढं नाही खात. मला कट भाजी आवडते. खोटं बोलते सर. तिला काय आवडत नाही ते विचारा. मला सगळंच आवडतं. माझी मुलगी अक्कलकोटला चाललीस ना, पहिला कट भजी घेऊन ये. असं एवढंच सांगते ऑर्डर. तुम्हाला. हो. आणि मिस्टर काय आणायला सांगतात? अक्कलकोटला गेले मिस्टर खूप ये लवकर म्हणतात. त्या बघा कशा पोलीस स्टेशन मध्ये बसले. तुम्ही या 5 जणी बोलतायत आणि तुम्ही का गप्प हो? इतकी शांत आहे, तिला जागा करावं लागतं. बोल बोल बोल. आता सुद्धा त्यांचा डोळा लागला. काय हो? पण तिला जेव्हा एखादी गोष्ट सांगायची असते ती आम्हाला सगळ्यांना गप्प करते. बरं, मला सांगा, तुमचे मिस्टर तुम्हाला तुमच्या स्वभावात कुठला बदल केला असतं बरं होईल असं सांगतात? म्हणजे मी कुठलीही छोटी छोटी गोष्ट जर मी सांगितले त्यांना, सपोज काहीतरी आणायला, ते नाही आणणं झालं, मी रुसते. 8-8 दिवस बोलायचं बंद. ते त्यांना खटकतं थोडंसं की तू रुसत जाऊ नको, की लगेच बोलत जा, सांगत जा काय पाहिजे, पण गप्प राहू. हो, क्षमा मागायची तर कोणाची मागा? त्यांचीच, मिस्टरांची. हो, कारण खूप छळते त्यांना मी. म्हणजे ते खूप स्ट्रगल करून आले. ते मला थोडंसं त्यांचा अभिमान पण आहे. तुम्ही क्षमा मागायची मोठ्यांची, मोठ्यांची काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. मी तर माझ्या मिस्टरांची क्षमा मागेल, कारण ते लहान मुलासारखं मला सांभाळून घेतात, समजून घेतात, पण मीच त्यांना समजून घेत नाही. त्यांची एकच अपेक्षा असते की मी सकाळी लवकर उठावं. आणि ते खूप परफेक्शन आहेत. तुम्ही किती? 11 वाजता? मी 8 वाजता उठते. तेच मला पहिला चहा वगैरे तेच करून देतात, मग मी उठते. काय भाग्यवान आहे त्या. हो, खूप भाग्यवान आहे. आई वडिलांचीही मागेन आणि सासू सासऱ्यांची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. का बोलवलं? वाव यार, ग्रेट जॉब टॅमी. तू दिसतेस तितकी पण डम नाहीयेस. काय कमाल बॅटिंग केलीस तू बाहेर. त्या स्टुपिड पारूला घराच्या आत पण नाही येऊन दिलंस.
आणि वरून सासू मॉमच्या मनात तिच्याबद्दल खूप सारं विष पण पेरलंस. व्हेरी वेल डन. तर आता अजून एक काम कर, हा ज्यूस घे आणि आदित्यला नेऊन दे आणि मेक शुअर तर लगेच पिऊन टाकेल. ओके? ज्यूस लगेच का? काय आहे त्यात? या ज्यूस मध्ये एक स्पेशल मेडिसिन आहे ज्यामुळे आदित्यला खूप फीवर येईल. तो मेजर आजारी पडेल, म्हणजे इतका आजारी पडेल की आपल्याला दिसताना दिसेल ॲज इफ ही इज डाईंग. मरणार आहे तो. पण मरणार नाही ना तो? नाही ग, मरणार वगैरे नाहीये. हा, पण एकदम डेंजर आजारी पडेल आणि मग येईल तो मोमेंट ज्याची मी खूप वाट बघतेय. त्या स्टुपिड पारूची जागा घ्यायची अपॉर्च्युनिटी मला मिळेल. मी आदित्यची सेवा करेन, त्याच्यासाठी स्पेशलिस्ट डॉक्टर्सची टीम बोलवेन, त्याला ना असं मरणाच्या दारातून वाचवेन आणि मग आपल्या द ग्रेट अहिल्यादेवी किर्लोस्कर अँड माय बिलव्हड सासू मॉम माझ्या उपकाराखाली राहतील. त्यानंतर मी या घरावर एकटी राज्य करेल. माझं पण आहे. हा, ओके ओके, तुझं आणि माझं राज्य असेल. शेवटी यू आर माय पार्टनर इन क्राईम. घे. आदित्य आलेच. आदित्य, बरं वाटतंय काय? पाय कसं आहे? आणि बरं, हे घे, हा ज्यूस पिऊन घे पटकन. नाही, नको मला ज्यूस. अरे असं कसं? उपाशी राहणारस का तू? हे बघ, एकतर तू आजारी आहेस आणि आजारपणात असं मोकळ्या पोटाने राहणं बरं नाही रे. ते काय नाही, हा मी अजिबात ऐकणार नाहीये तुझं. ज्यूस पिऊन घे पटकन, बरं वाटेल तुला. नकोय मला, एकतर थंड आहे तो, मला नाही जाणार. आदित्य, बहिणींनी बनवलाय रे तुझ्यासाठी हा ज्यूस. आणि मला सांगितलं सुद्धा दामिनी, ज्यूस थंड आहे पण आदित्यला पूर्ण संपवायला सांग, तुलाच बरं वाटेल ना रे. हे बघ, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की तू लवकरात लवकर बरा होऊ दे. आणि त्यातल्या त्यात मला जास्त वाटतंय कारण तुझ्या ह्या वेदना आहेत ना, या बघवत नाही आहेत रे मला. प्लीज. गुड बॉय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मारेला काय झाले काय माहिती, लय पैशातल्यासारखं करायला लागलाय आणि विजा पण चमकते. लय जोरात वारा सुटले. ती आधी खिडकी लावून घे आणि बरं का पारू, तेव्हा समोर दिवा लाव, कधी पण लाईट जाऊ शकते. चल चल चल. वैदीला आधी आडोशाला बांधून यायचा. पण मला लय भीती वाटतेय. बरं चल, आपण दोघं घेऊन येऊ. श्रीकांत, हे काय होतंय आदित्यला? तो असा आजारी कधीच पडत नाही. आपण कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही. आपण कायम सगळ्यांचं चांगलं करत असतो. मग आपल्या आयुष्यात काय होत आहे? हो आईला शांत हो. तू शांत हो. इकडे तू इथे ऐक ऐक माझं ऐक जरा ऐक इकडे बस. तू शांत हो. हे बघ आईला, तू स्ट्रॉंग आहेस आणि तुझ्याकडे बघून आम्हाला कॉन्फिडन्स येतो. तू शांत हो ना प्लीज. श्रीकांत, मी कितीही स्ट्रॉंग असले ना तरी मी एक आई आहे रे. मी आदित्यला ह्या अशा अवस्थेत नाही बघू शकत. तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता आपल्या डॉक्टरना फोन कर, त्यांना म्हणा अर्जंटली या, आत्ताच्या आत्ता इथे या. हो हो करतो लगेच करतो. हॅलो डॉक्टर,
मी श्रीकांत किर्लोस्कर बोलतोय. आदित्यला ताप आलाय हो, तुम्ही जरा येता का इकडे प्लीज? हो सॉरी, मी पावसात अडकलोय. मी आता टाउन मध्ये आहे. डॉक्टर त्याला खूप त्रास होतोय, जरा प्लीज या ना. आय एम सॉरी बट इट्स रिअली नॉट पॉसिबल. बरं ठीक आहे. काय झालं? पावसात अडकले. काय? श्रीकांत, दुसऱ्या कुठल्या तरी डॉक्टरला फोन कर. शहरात ते एकटेच डॉक्टर नाहीयेत. प्लीज. सासूमाव तुम्ही प्लीज टेन्शन नका घेऊ. मी ट्राय करते. माझ्या ओळखीतले एक डॉक्टर आहेत, त्यांना विचारेल. गिव्ह मी अ मिनिट. देवा, मन कावरं बावरं झालंय बघ. चित्त बी थाऱ्यावर आहे ना. नेमकं काय आहे तुझ्या मनात? वाऱ्याचा योग, आवाज बी नेहमीसारखं वाटन. ढग बी काळं कुट्ट झालंय. अंधार झालाय समधीकडं. देवा, यो कसला इशारा तर नाही ना? देवा, आदित्य सरांची तब्येत बरी नाही. माझी एकच विनंती आहे, आदित्य सरांना लवकर बरं वाटू दे. देवा, आज काय बी विपरीत नको घडायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता रुपाली मॅडम आजी होणार आहे म्हटलं जरा खुश असतील ना खूप. आम्ही अजून सांगितलं नाहीये त्यांना. ओके, पण मी आठवण काढली म्हणून सांगा. पण बाय द वे त्या आहेत तरी कुठे? दिसतच नाही. त्या मुंबईमध्ये होत्या, त्यामुळे. पण मी त्यांना नक्की सांगते तुम्ही आठवण काढली. सर, तुमचे रिपोर्ट्स. ही बॅग आम्हाला नको. का? पण ते बॅग मुळे घरी कळेल ना सगळ्यांना. कोणाला सांगितलं नाही, सरप्राईज द्यायचं सगळं. ओके, पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. येतो. सॉरी मला दिसलं नाही. मित्रा, आपल्या आयुष्यात सतत काही ना काहीतरी ऍडव्हेंचरस गोष्टी घडत असतात, पण या सगळ्याची सवय माझ्या बाळाला नाहीये. माझ्या बाळाला? सॉरी, आपल्या बाळाला. आत्तापासूनच काळजी घ्यायला हवी बाबा तिची. तुम्हाला कसं माहित मुलगीच होणार? मित्रा, भविष्यात घडणाऱ्या काही गोष्टी मला सुद्धा दिसतात. खरंच. आणि तू बघ, मला दिसलंय ना तसंच घडणार. राजाध्यक्षांच्या घरात लक्ष्मी येणार. तुझ्यासारखीच सुंदर, तुझ्यासारखेच सुंदर डोळे. साहेब, संकेतात दिसलेली घटना घडली आज. बघ ना, आणि आपण तेव्हा विचार करत होतो की असं संकेत का आलास. बेर आहे, दुरुस्त आहे. ते तर आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थाने आता सुखाची पालवी फुटली आहे. आपल्या बाळाचा पहिला फोटो. नाहीतर हा फोटो मी आयुष्यभर असाच जपून ठेवणार. आणि ती मोठी झाली ना की तिला दाखवेन हा फोटो. मस्त वाटेल ना तिला.
कावळ्यांचा आवाज येतोय पण कावळं दिसत नाहीये. मित्रा ऐक माझं, ऐक. आता मनातली सगळी भीती, सगळे विचार काढून टाक. इथून पुढे फक्त पॉझिटिव्ह राहायचं. मित्रा, हे बाळ म्हणजे देवी आईने आपल्याला दिलेला आशीर्वाद आहे. हा, तू आपल्या बाळाला जप. येणाऱ्या प्रत्येक संकटाशी तुझा नवरा लढेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेत्रा, तू ऐकत का नाहीयेस का माझं? तुला सांगितलं होतं ना ही सगळी कामं तू नाही करायचीस म्हणून. ठेवते. तू फक्त एक काम करायचंस, आराम करायचा. तुला जे हवं नको ते सगळं मला सांगायचं. बाळाचा बाबा ती गोष्ट घेऊन पुढच्या 10 सेकंदात तुझ्यासमोर हजर असेल. बाळाचे बाबा ही सगळी कामं करणार आणि मग बाबांची कामं कोण करणार? ते तो करेल मॅनेज, पण आधी आपलं बाळ. हे बरं नेत्रा, ऐक. काय? या ना तुझ्या गोळ्या आहेत. हे सगळं तुम्ही कधी केलं? तू आंघोळीला गेली होतीस तेव्हा केलं मी हे सगळं. बरं ऐक, गोळ्या मीच देणार आहे तुला, पण तू पण लक्षात ठेव. या विटॅमिनच्या गोळ्या आहेत. ओके? या गोळ्या दुपारच्या जेवणानंतर, आणि या सगळ्या गोळ्या रात्रीच्या जेवणानंतर. ठीक आहे. राहिलं लक्षात? डॉक्टरांनी काय सांगितलं ते लक्षात आहे? काय सांगितलं डॉक्टरांनी? वजन उचलायची नाही. लक्षात ठेवायचं. या गोळ्या इथे ठेवतोय. ओके? मित्र, कधी एकदा हे 9 महिने संपतात आणि मी आपलं बाळ असं हातात घेतो असं झालं मला. हे तू आईबांना सांगितलंस का? जाम खुश झाले असतील ना ते? नाही, अजून नाही सांगितलं त्यांना. मलाच झालंय कधी एकदा सांगते असं, त्यांना खूप आनंद होणार आहे. मित्र, पण ते पहिलं बाळणपणे वगैरे सांगून तुला तिकडे बोलावते. मला नाही वाटत आबा बोलवते, आणि तसंही मला जाता येईल असंही नाही वाटत आहे. मला काळजी कसली वाटते माहितीये? मी त्यांना कळवलं ना की आई आबा दोघेही धावत इथे येतील मला भेटायला, आणि अशा परिस्थितीत त्यांनी इथे यावं असं नाही वाटत मला. मी बघतो था. आता तुम्ही कुठे बाहेर जाताय का? बाबूशीला जाऊन. बाबूशीला का? काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे, पण विरोचकाचं नेमकं झालंय काय हे तर कळायला हवं. म्हणजे विरोचकाचा जर वध झाला नसेल तर ह्याचा अर्थ ती अस्थिकट्यार जागृतच झाली नव्हती, आणि जर वध झालाय तर मग ती अस्थिकट्यार कुठे आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही यांना ओळखतच असतान. तुम्ही? बोला वकील साहेब. लालन सावंतबाईंनी मला रघुनाथ खोत्यांच्या घरी बोलवलं होतं. लालन सावंत को? अरे लाली ती लाली. हो, नाव एवढा चांगला, पण वागणा बस. लालीने तुम्हाला कशाला बोलवलं होतं? घराच्या वाटण्या करण्यासाठी.
आणि रघुनाथ खोतांनी त्यांना घराचे हिस्से करूया नको असं समजावून सांगायचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी कायद्याची नोटीस पाठवायची धमकी दिली आणि मग रघुनाथ खोत घरावरचे सगळे हक्क सोडून बाहेर पडले. काय रे, माझ्याकडनं फी घेतोस आणि दादाच्या बाजून साक्ष देतोस काय? तू तर ना सरड्यापेक्षा भयानक निघालास. हे बघा, मी कायद्याचा आदर करतो. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायचा माझा पेशा नाही. जे काही घडलंय ते मी जसंच्या तसं पंचांना सांगितलंय. हो, तुमचं गरज काय? आपण जे काही दिले लालीला आणि बंधूला ते मी माझ्या मर्जीने दिले आणि माझी कोणाबद्दल तक्रार नाहीये. हे बघा रघुनाथ खोत, भावकीच्या वादात कोणावरही अन्याय व्हायला नको आणि म्हणून तुम्ही वगळता आमचा असा निर्णय झालाय की तुमच्यावर अन्याय झालाय. तुम्हाला भावकीच्या वादामुळे घरातून बाहेर पडावं लागलंय आणि याची शिक्षा तुमच्या दोन्ही भावंडांना होणार. तुमच्या बाबतीत गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने घडल्या, पण शेवटी तुमच्यावर घर सोडण्याची वेळ आली हे सत्य नाकारता येत नाही. तुमच्या घरासाठी कायदा एक आणि सगळ्या गावासाठी कायदा एक असं होणार नाही. तुम्हाला बेघर करणाऱ्या तुमच्या दोन्ही भावंडांना नियमानुसार शिक्षा होणार. हो, गावातलं कोणीही लालीच्या आणि बंधूच्या कुटुंबांना कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्हाला शिक्षा द्यायची असेल तर माका द्या, मी तयार आहे. पण दादा, तुमच्यासारख्या माणसाक भोगूचा लागता म्हणजे देवाक देव घरातून बाहेर काढल्यासारखा हा. पण आमची खरंच काही तक्रार नाही. हा बघा, जा काही घडता ना तर दायचेच्या आणि ह्यांच्या इच्छेनुसारच घडता, कारण आमका घराचे हिस्से करूचे नाही आहेत आणि ते कधी होणार पण नाहीत. पण म्हणून काय याचा अर्थ हे आपल्या भावंडांवर नाराज आहेत तर असं पण नाही होत. आम्ही काय घर सोडून गेला, मांगरात असते राहतो तर आपण तर घराचा हिस्साच. उमा, हे बघा, तुमच्या निर्णयामुळे आमच्या भावंडांमध्ये गैरसमज निर्माण होईल. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय, तुमचा हा असहकार्याचा जो निर्णय आहे तो कृपा करून मागे घ्या. मी विनंती करतो. आता बोलून काय उपयोग दादा? हा, झाला तुझा समाधान? जा करूच होता तर करून झाला ना. दादा, उमो, आता तुम्ही कशाक नाटक करतास? घरात मोठमोठ्याने बाता केलंस आणि आमका सगळ्या गावासमोर गुन्हेगार ठरवलंस. आणि जर तुमच्या माफी मागण्याच्या नाटकात फसून पंचायत जर त्यांचा निर्णय बदलणार असतात ना तर माका त्यांची मेहरबानी नको. लाली, जरा शांत बस ना. मोठी माणसं आहेत ना. मोठी माणसं आहेत ना, मग सगळ्यांका समजू कोया. हा, काय होता आता? हे बघा,
तुमका काय असहकार्य करूचा ना आता खुशाल करा. माका कोणाची गरज नाही हा. लाली मी हात जोडतो तुझ्या समोर, जरा शांत राहा ना. दादा नाही. अरे दादा कोणासाठी हात जोडतस तू? जिका तुझ्या प्रेमाची कदरच नाही हा त्याच्यासाठी. अरे दादा तू आणि उमा वहिनी जर आमच्यासाठी हात जोडले ना तर आमका पाप लागत रे. ता पाप डोक्यावर घेऊन फिरण्यापेक्षा गावकऱ्यांनी दिलेली शिक्षा माका मान्य. बंधू भाऊ बंधू बंधू ए बंधू मी आहे ना. मी आहे तुमच्या बरोबर आणि सतत तुमच्या पाठीशी राहणार. मी कुठे जाणार नाही. मी कधी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. आणि लाली मी तुझा भाऊ आहे, वैरी नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए मंकी कुठे आहे दिव्या? येतेच आहे. वर्क इन प्रोग्रेस सुहास. सुहास आले. आता ही कुठे गेली? मी बघून येऊ का? नाही थांबा थांबा, तुम्ही इथेच थांबा. दिव्या काय येत नाही ते महत्वाचं आहे ना जास्त. थांबा जरा बघू कधी येते. भारी दिसते दिव्या, किती सुंदर दिसते ती. बापरे, आशू आणि दिव्याचा जोडा खरंच शोभून दिसतोय बाबा. ते म्हणतात ना लक्ष्मी नारायणाचा जोडा, कोणाची नजर नको लागायला बाबा.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लाईट का गेली अचानक? अख्ख्या रिसॉर्टची लाईट गेली. अरे पण असं कसं गेले? कुठे तुम्ही बाहेर जाऊन बघ. डिपर ऐक, तू बाहेर जाऊन बघ कुठे. मी लगेच चेक करतो. एक मिनिट थांब मी टॉर्च लावतो. कुठे गेली बघा. गेला का? ए ऐका तुम्ही ना दिव्याच्या इथे जाऊन उभे ना. तिला काही होता कामा नाही. पहिले जाऊन जा. आली बघ. चला सुरू करा. अरे नवरी मुलगी गेली कुठे? दिव्या कुठे गेली? दिव्या कुठे गेली? दिव्या डिपर आहे. तू बाहेर जाऊन बघ कुठे. मी बघतो. असेल इथे कुठेतरी. दिव्या दिव्या कुठेतरी दिव्याला बघितलं का? काय झालं? नाही दिव्या नाहीये. दिव्या नाहीये म्हणजे? गेली असेल इथे कुठेतरी. इथेच असेल कुठेतरी. मी पण शोधतो, कुठेच नाही भेटत आहे. एक काम करा. तुम्ही ना अर्धी लोकांना बाहेर जा आणि आपल्या वस्तीपर्यंत जाऊन बघूया कुठे गेली. ती पटकन जा. आणि तुम्ही थांबा. तुम्ही त्या स्टेशनचे जा आणि बघा कुठे गेली. बघतो तू कुठे जाऊ नको. नाही तुम्ही मागे जाऊन बघा. पटकन जा. जरा बघा. दिव्या अगं अशी कशी गायब झाली? वंदना रूम मध्ये आली होती का दिव्या? काय झालं? दिव्या कुठे गेली? अहो वंदना ताई, आता अचानक लाईट गेली ना, तेव्हा दिव्या इथे होती, पण जेव्हा लाईट आले तेव्हा ती गायब झाली. बहुतेक पळून गेली आहे की काय असं आम्हाला वाटतंय. ती खोलीत दिसली का तुम्हाला? मी तिच्या खोलीत बघून येते. काका मी बघून आलो. हा बघ. अशी कशी अचानक गायब झाली? या मुलीला ना नाक कापायचंच ठरवलंय आमचं. कीर्ती बास, शांत हो जरा. तू उगाच ना पॅनिक क्रिएट करू नको. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं कशी करावी सप्तपदी? अहो नाही दादा, जा काही प्रॉब्लेम नाही. सगळीकडे रांगोळी सांडलीये म्हणूनच तशी डिझाईन बनवून ठेवली आहे आम्ही. होय काय? बरोबर. चला मग. हे पहिलं पाऊल आपल्या दोस्तीचं. कारण आपल्या नात्याची सुरुवात दोस्तीने झाली होती का नाही? ती आयुष्यभर टिकवायची, बाकी काय का होईना.
हे दुसरं पाऊल आपल्या सोबतीचं. आयुष्यभर आपण एकमेकांची साथ नाही सोडायची. हे तिसरं पाऊल आपल्या नात्याच्या ताकदीचं. म्हणजे आपलं लगीन झालं होतं का नाही, तेव्हा मी मनात म्हणलं होतं मास्तरीनबाई आमच्या आयुष्यात तर आल्या, पण त्या काय आम्हाला त्यांच्या भविष्यात बघित नाहीत बा. पण आम्ही त्यासनी एवढा जीव लावू, एक दिवस त्या बी आमच्यावर प्रेम करतील. आज तो दिवस आला बघा. ही ताकद आहे आपल्या नात्याची, आहे की नाही? हे चौथं पाऊल आपल्यातल्या विश्वासाचं. आपल्या नात्यातला विश्वास नेहमी टिकून राहायला पाहिजे. आता हे पाचवं पाऊल कशाचं सांगा? कसलं? राहू देचा. हो सांगा ना. गोकुळाचं. म्हणजे हो, म्हणजे लवकरात लवकर आपल्या घराचं गोकुळ होऊन दे, ढिगभर ट्रकभर पोरवून दे. असं मी म्हणत नाही, थोड्या मोठ्यांचं असं सांगणं असते. त्यांनी काय ऐकलं नाही. हे सहावं पाऊल आधाराचं. उन्हाळा असो, पावसाळा असो, वादळ असो, थंडी वारा असो, काही असो, आयुष्यातले ऋतू कितीही बदलले तरी आपण एकमेकांची साथ सोडायची नाही. एकमेकांचा आधार बनायचं. हे सातवं पाऊल कसलं सांगा? तुमच्या आमच्या प्रेमाचं, कधी बी न संपणाऱ्या प्रेमाचं. ह्याच जन्मात नाही, 7 जन्मात न संपणाऱ्या प्रेमाचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. होवे, ऐक की जरा, जेवून घे बरं. आता कशा पायी वाट बघतीयस? सांगितलं ना मग तुला मगाशी, जवळ अधिपती घरला परत येत नाहीत तवर जेवणच काय, पाणी पण पिणार नाही आम्ही. अगं बाई, अजून आले नाही तो हे. एवढी रात्र झाली तरी अजून पट्ट्या नाही यांचा. मावशी, अगं तू इथं न काय बी खाता पिता बसले आणि ते बाहेरून मस्त खाऊन येतील बघ. होय की ताई, आता तू जेवली नाही म्हणून आम्ही बी काय बी खाल्लं नाही ग. आपण राहिलो उपाशी, पण ते येणार हादडून. दुर्गे, आम्ही सांगू तवा आणि तेवढंच बोलायचं, मध्ये मध्ये तोंड उघडायचं नाही. या हातात घड्याळ हाय नव? नाही नसलं तरी मोबाईल मध्ये घड्याळ असतेच की. ही काय येळ झाली का काय घरला यायची? दुर्गे, तुला काय सांगितलं आम्ही आता? थोबाड बंद ठेव, आम्ही आहोत इथं. एवढं नटून थटून नऊवारी नेसून तुम्ही कुठं गेलता? हो आईसाहेब, मंदिरात गेल. तुम्ही तर मध्ये काही बोलूच नका. किती फोन केले आम्ही तुम्हाला, एक फोन उचलता आला नाही तुम्हासनी. फोन नेमका राहिला गाडीत आणि मी बाहेर गेलतो. असं कधी होत नाही, पण फोन विसरून गेलो गाडीत. नेमकं तुमचा फोन उचलला नाही असं का होतंय का? नाही तर पण तुम्ही कुठे गेलता बाहेर आणि कशासाठी गेलता एवढं नटून थटून? म्हणजे दर्शनाला देवळात. मग ते असं न सांगता जायचं काय कारण आहे? हा, घर आहे का धर्मशाळा आहे? सांगून जाता येत नाही का या घरात आम्ही घालून दिलेला कोणता बी नियम पाळायचा नाही असं ठरवलंय तुम्ही?
आणि मंदिरातच जायचं होतं तर सांगायचं होतं ना. अशा कामाला आम्ही नाही म्हणू. अहो काय झालं? तुम्ही त्यांचं वकीलपत्र घेतलंय काय? त्यांना तोंड आहे ना, बोलू दे की त्यासनी. हा बोलू दे. ओ सुनबाई, तुम्हाला विचारायलोय आम्ही. कुणाला विचारून गेलता तुम्ही बाहेर? बोला की. बोला. अर्थात मला सांगून गेले होते. मी परवानगी दिली होती तिला. असं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.